नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज खूप दिवसानंतर चिलापी आणली होती. तर चिलापीचं मी सहजासहजी फ्रायच करत असते, भाजी बनवत नाही, कारण फ्राय खूप छान लागते. भाजीमध्ये तेवढी छान टेस्ट येत नाही चिलापी माशाची. तर चला आता मी माझ्या पद्धतीने कशी फ्राय करते. तर मासे फ्राय करताना कोणी रवा लावतं त्याला किंवा कोणी बेसन पीठ लावतं, तर कोणी फक्त मसाल्यांमध्येच फ्राय करतं. तर यापैकीच एक प्रकार मी दाखवणार आहे. तर मी बेसन पीठ लावून बनवणार आहे. तर इथे मी फ्रेश चिलापी घेतलेली आहे, पाहू शकता. 1 किलोच्या थोडंसं कमी आहे. तर मी स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्यामध्ये, 3-4 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे. 1 चमचा मीठ घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे मी 4 मोठे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर पण मी यामध्ये घातलेली आहे आणि एक छोटी कटोरी बेसन घातलेलं आहे. तर हे बेसनचं काही खास असं माप नाही आहे. जेवढी आपली माशाची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे घालायचे आहेत मसाले आणि बेसन. तर जेवढं मी जे चिलापी घेतली आहे ते 4 मासे आहेत, तर 4 माशांच्या प्रमाणे मी घातलेला आहे मसाला सर्व. आणि त्याचबरोबर लिंबू मात्र घालायला विसरायचं नाही, कारण लिंबू घातल्याशिवाय छान चव माशांना येतच नाही. तर इथे मी पूर्ण 1 लिंबाचा ज्यूस घातलेला आहे मसाल्यांमध्ये. आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त आपण याची एक पेस्ट तयार करून घेऊया. एकदाच लय मोठं पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं, कारण जी पेस्ट आहे आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही आहे, घट्टच बनवायची आहे. तर मसाला थोडा घट्ट झाल्यासारखं मला वाटतो आहे. तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते आणि थोडंसं पातळ बनवून असं थोडंसं लिक्विडली मसाला करून घेते, म्हणजे जो आपल्याला माशावरती लावताना सोपं जाईल. तर हे अशा पद्धतीने मी मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि आता हा सर्व मसाला माशामध्ये आपण व्यवस्थित लावून घेऊया. तर मसाला लावताना ज्या भेगा आहेत त्यामध्ये देखील व्यवस्थित लावायचा आहे, म्हणजे मसाला आतपर्यंत पोहोचतो आणि मासा खाताना असं कुठल्याच बाजूला फिका असं लागत नाही. एकदम छान चवदार लागतो मासा आतपर्यंत. त्यामुळे व्यवस्थित आतल्या बाजूने देखील व्यवस्थित मसाला लावायचा आहे. तर हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मी मसाला लावून घेतलेला आहे माशाला. आणि अशाच पद्धतीने आणखी राहिलेल्या बाकी सर्व माशांना देखील मी मसाला लावून घेणार आहे. तर सर्व माशांना मी इथे एकसारखा व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेलही छान गरम झालेलं आहे. आता मसाला लावून घेतलेली मासे आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊयात. तर साधारणतः मासे फ्राय होण्यासाठी 15 मिनिटे तर लागतील. तर 15 मिनिटांमध्ये आपल्याला आलटून पलटून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. थोडीशी मी कोथिंबीर घालते आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील घालू शकता. माझ्याकडे कढीपत्ता सध्या अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी कोथिंबीर घातली आहे. तर 5 मिनिटे मी एका बाजूने फ्राय करून घेतलेली आहेत. आता मी याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण 5 मिनिटे मी असंच फ्राय करून घेणार आहे. आणि राहिलेली बाकीचे 5 मिनिटे आपल्याला हाय फ्लेमवर छान असा क्रिस्पीपणा येईपर्यंत, म्हणजे थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी आपण हाय फ्लेमवर 2-2 मिनिटे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने 15 मिनिटे व्यवस्थित माशांना फ्राय करून घ्यायचं आहे.
तर पाहू शकता 10 मिनिटे झाली आहेत. 5 मिनिटे या बाजूने, 5 मिनिटे या बाजूने मी फ्राय करून घेतलेले आहेत. आणखी 2 मिनिटे दुसऱ्या बाजूने. आता मी इथे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. आता क्रिस्पीनेसपणा येण्यासाठी थोडंसं 2-2 मिनिटे दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेतलेले आहेत. आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर पाहू शकता मस्त छान कलर आलेला आहे माशांना आणि छान क्रिस्पी पण बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने बाकी राहिलेली सेकंड बॅच पण मी अशीच तळून घेणार आहे. तर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी होतात आणि चवही खूप छान लागते माशांची. अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा. माझी पद्धत बनवायची तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.